तर मी अमेय स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्सवर। तर टॉपर इंटरव्ह्यू सिरीजमध्ये आपण अजून एका नवीन टॉपरसोबत आलेलो आहोत। तर शीतलने तिचं प्रिपरेशन कसं केलं होतं आणि फक्त महाट्रान्सकोमध्येच नाही तर महाट्रान्सकोसोबतच तिने MES WRD AE मध्ये सुद्धा चांगल्या रँकने तिने जॉब सिक्युअर केलेला आहे आणि त्याच्यासोबतच महाजेनको सुद्धा तिने महाजेनको AEच्या एक्झामला सुद्धा तिचं सिलेक्शन झालेलं आहे। तशा मल्टिपल एक्झाम क्रॅक कशा तिने केल्या, तिची काय वेगळी प्रिपरेशन स्ट्रॅटेजी होती ज्यामुळे तिने एवढ्या मल्टिपल एक्झाम क्लिअर केलेल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपण आज मॅडमकडून जाणून घेऊया। तर शीतल, आपल्या चॅनलवर तुझं मनापासून स्वागत आणि आपल्या मित्रमैत्रिणींना एक तुझी ब्रीफ इंट्रोडक्शन दे। ओके, गुड मॉर्निंग। फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सर मला ही संधी दिल्याबद्दल। तर माझे नाव शीतल बेलखडे आहे। सरांनी सांगितल्याप्रमाणे मी महाट्रान्सको, महाजेनको आणि WRDची एक्झाम क्रॅक केली आहे। तर मी तुम्हाला माझ्या एक्सपिरियन्सनुसार सांगणार जे पण इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे आणि जे पॉईंट्स तुम्ही म्हणजे जे पॉईंट्स तुम्ही फॉलो केले पाहिजे, लक्षात ठेवले पाहिजे, ते मी तुम्हाला आज सांगणार। तर स्ट्रॅटेजीज तर तुम्हाला भरपूर लोक सांगणार, मी तुम्हाला फक्त जे मिस्टेक्स आहे ज्या अवॉइड करून तुम्ही इम्प्रूव्हमेंट करू शकता मी त्याच्यावर फोकस करणार। तर आपल्या प्रिपरेशनमध्ये दोनच इम्पॉर्टंट पॉईंट असतात। फर्स्ट असते कन्सेप्ट आणि सेकंड असते की आपण प्रॅक्टिस किती करत आहे। तर फर्स्ट म्हणजे जे खूप दिवसापासून जे प्रिपेअर करत असणार त्यांना तर म्हणजे त्यांचा तर हा टाईम फक्त प्रॅक्टिससाठी आहे। त्यांनी आधीच प्रिपरेशन केली असणार, त्यांनी जास्तीत जास्त टेस्ट द्यावी, कारण की भरपूर ॲस्पिरंट हेच मिस्टेक करतात की ते टेस्ट देत नाही, त्याला लास्ट प्रायोरिटी ठेवतात। तर मी तुम्हाला हेच म्हणजे माझा सांगण्याचा हाच हेतू आहे की तुम्ही मॅक्झिमम टेस्ट द्या, मॅक्झिमम प्रॅक्टिस करा। मी माझ्या टाईमला मिशन, MSCB ॲस्पिरंट, स्टेपअप, अड्डा, इवन इंजिनिअरिंग MCQ हा सर्व टेस्ट दिलेल्या होत्या आणि त्यातून मला सर्वात बेस्ट ही टेक्स्टबुक वाटलेली। तर मी टेकसाठी आणि नॉन टेक दोन्हीसाठी टेक्स्टबुक रेफर केला आहे। तर मी तुम्हाला हेच सांगते की एक पास काढून घ्या आणि म्हणजे जितकं होईल तितकं टेस्ट द्या। टेस्टमधूनच तुम्हाला तुमचे स्ट्रॉंगेस्ट आणि विकेस्ट पॉईंट समजणार, तर तुम्ही भरपूर टेस्ट द्या। नंतर कॉन्सेप्टसाठी जे ऑलरेडी ज्यांनी क्लासेस वगैरे केले आहे त्यांनी तर भरपूर प्रमाणात म्हणजे त्यांचे कॉन्सेप्ट आधी क्लिअर असणार, बट ज्यांनी क्लासेस केले नाही आणि जे आत्ताच जे स्टार्ट करत आहे ते यूट्यूबवर खूप सगळे व्हिडिओ लेक्चर अवेलेबल आहे, तर तुम्ही त्या थ्रू जा। जसं की आपला मेन सब्जेक्ट हा पॉवर सिस्टम असतो, तर अंकित गोयल सरांचे म्हणजे मी तर अंकित सरांचेच लेक्चर रेफर केले होते गेटचे, आणि त्यामध्ये पण पर्टिक्युलर पार्ट तुम्ही चूज करा की जसं गेटचा मोस्ट ऑफ पार्ट तुम्ही स्किप करू शकता, म्हणजे जे जास्त कॅल्क्युलेटिव्ह वाटतात ते तुम्ही स्किप करा आणि जे आपल्याशी जे रिलेव्हंट आहे तेच तुम्ही करा। आणि रिलेव्हन्सी तुम्हाला यावरून समजेल की तुम्ही प्रिव्हियस इयरचे जर पेपर पाहिले तरच तुम्हाला समजेल की म्हणजे कोणता टॉपिक इम्पॉर्टंट आहे, कोणत्या टॉपिकवर तुम्हाला लक्ष द्यायची गरज आहे। पॉवर सिस्टममध्ये तर सर्वच मोस्ट ऑफ द स्टफ इम्पॉर्टंट आहे। पॉवर सिस्टम सगळंच करावं लागेल, एक पण टॉपिक स्किप करू नका, कारण की खूप सर्व क्वेश्चन येतात पॉवर सिस्टमवरून। आणि पेपर म्हणजे दोनदा तरी पेपर सेम आलेला की पॉवर सिस्टम त्यांनी मॅक्झिमम पॉवर सिस्टम विचारलेला। तर त्यांनी जर आता बॅलन्स पेपर काढला तर त्याची प्रिपरेशन ठेवा की बी प्रिपेअर फॉर इट ऑल्सो। एकच सब्जेक्ट करून जाऊ नका, फोकस ठेवा, पण फोकस पॉवर सिस्टम, कंट्रोल सिस्टम, मेजरमेंट, मशीन, नेटवर्क यावर फोकस राहू द्या। आणि कंट्रोल सिस्टम पण उमेश सरांचे लेक्चर्स अवेलेबल आहे, पण ते थोडे हार्ड आहे त्यांचे, बट तुम्ही म्हणजे फॉर कॉन्सेप्ट क्लिअरसाठी तुम्ही रेफर करू शकता ते, ठीक आहे। आणि त्यामध्ये पण आपल्याला जो इम्पॉर्टंट आहे तोच पोर्शन करायचा, जसं स्टॅबिलिटी, RH क्रायटेरिया, रूट लोकस। स्टॅबिलिटी तर बिलकुल सोडायचं नाही, म्हणजे एक प्रॉब्लेम तर त्यावर येतोच, ठीक आहे। नंतर नेटवर्क पण असा सब्जेक्ट आहे की तुम्हाला प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे, जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल ते तुम्हाला म्हणजे तेवढं तुम्हाला तो सब्जेक्ट त्याच्यावर तुमची कमांड येणार। तर नेटवर्कसाठी तर तुम्ही JB गुप्ता वगैरे आधी केलं असेल तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही असे बुक्स रेफर करा ज्यामध्ये सोल्युशन अवेलेबल असणार, ठीक आहे।
नंतर मेजरमेंटसाठी तुम्ही EAD एज्युकेशन चॅनल रेफर करू शकता सरांनी. म्हणजे त्याच्यामध्ये थेअरी पण आहे आणि MCQ सिरीज पण तुम्हाला मिळून जाणार. आणि यूट्यूबवर पण MCQ सिरीज जर येत असणार तर ती सिरीज तुम्ही पहा. म्हणजे ते सर सोल्युशन पण एक्सप्लेन करतात, तर कॉन्सेप्ट पण माहीत होणार तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे त्याच्या मागचे जे कॉन्सेप्ट आहे ते तुमची थेअरी म्हणजे क्वेश्चन बरोबर तुमची थेअरी पण क्लिअर होत जाणार. नंतर तर हे झालं टेक्निकलचं. आणि जो पोर्शन इलेक्ट्रॉनिकचा आहे, जसं पॉवर इलेक्ट्रॉनिकचं आहे त्याच्यामध्ये एवढं डीप तर आपण जाऊ शकत नाही, पण फॉर्म्युले करून ठेवा. आणि त्यामध्ये खूप कन्फ्युजन पण होऊ शकतं, जसं ॲव्हरेज, RMS व्हॅल्यू, 3 फेज आहे, इन्व्हर्टरची विचारत आहे की रेक्टिफायरची विचारत आहे. म्हणजे तुम्हाला म्हणजे एकदम क्लिअर राहिलं पाहिजे, तेव्हाच कुठे तुम्हाला ते फॉर्म्युले आठवणमध्ये राहणार. नाही तर तुम्ही असे कन्फ्यूज होऊन जाणार त्याच्यामध्ये की म्हणजे RMS विचारली आहे की ॲव्हरेज, रेक्टिफायरचं विचारलं आहे की इन्व्हर्टर. असं म्हणजे कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी तुम्ही काहीच पोर्शन करा, पण तो चांगल्याने करा. त्यामधून चॉपरवर मेजॉरिटी क्वेश्चन विचारतात. म्हणजे आता नाही विचारले, बट म्हणजे जे तुम्ही दुसरे पेपर पाहाल तर चॉपरवर. पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये चॉपर एक इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे आणि इम्पॉर्टंट आहे. विदाउट कॅल्क्युलेटर सुद्धा इझिली आन्सर येऊ शकतं. त्यामुळे चॉपर विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत ॲज कम्पेअर टू जर तुम्ही रेक्टिफायर किंवा जर इन्व्हर्टर बघितलं तर त्याचे थोडे कॅल्क्युलेशन जास्त आहेत. हो, आणि पल्स विड्थ मॉड्युलेशनचे जे आहे ते पण तुम्ही करून ठेवा. तर हा टेक्निकलचा पार्ट झाला. नॉन टेकसाठी मी तुम्हाला हेच म्हणणार की यूट्यूबचे चॅनल तर अवेलेबल आहे आणि टेक्स्टबुकवर टॉपिक सब्जेक्ट वाईज टेस्ट अवेलेबल आहे. जितक्या जमेल तितक्या तुम्ही टेस्ट द्या. ॲप्टिट्यूड आणि रिझनिंगसाठी मी दररोज सकाळी 2 आवर म्हणजे द्यायची आणि त्यामध्ये फक्त टेस्टच सॉल्व करायची. तर तुम्ही पण जेवढ्या होणार तेवढ्यात तुम्ही MCQ टेस्ट द्या. आणि ॲप्टिट्यूडसाठी म्हणजे मी साहिल सरांचे लेक्चर्स जास्त फॉलो करायची. आणि ते आधी वायफायमध्ये होते, आता हे कुठे. पण साहिल सरांचे लेक्चर खूप छान होते. त्यांनी प्रॉफिट लॉस वगैरे म्हणजे ॲप्टिट्यूडचे खूप सगळे पोर्शन सरांनी कवर केले आहे. आणि अंशुल सरांचं पण एक बँकर पॉईंटचं आहे, त्याच्यामधून पण सरांनी इनइक्वॅलिटी, सिलॉग, सिम्प्लिफिकेशन, पर्सेंटेज खूप छान शिकवलं आहे. तर तुम्ही ते रेफर कराच. अंशुल सरांचे तर मस्ट आहे, तुम्ही एकदा बघा. इनइक्वॅलिटी, सिलॉग खूपच छान शिकवलं आहे सरांनी. नंतर पझलसाठी मी हे सांगणार की जर इझी असेल तर सॉल्व करा. म्हणजे जर फर्स्ट स्टेपमध्ये जर सॉल्व होत असेल तर ठीक आहे. जर खूप कॉम्प्लेक्स असेल किंवा तुमची कमांड जर चांगली असेल तर ठीक आहे. जर खूप कॉम्प्लेक्स वाटत असेल तुम्हाला तर स्किप करणं विल बी बेटर ऑप्शन. क्वेश्चन बघूनच कळतं आपल्याला. आणि सिक्वेन्सनुसार सॉल्व करेल तर बेटरच आहे. जसं ॲप्टिट्यूडमध्ये आधी सिम्प्लिफिकेशन, नंतर नंबर सिस्टम, DI आणि लास्टला वर्ड प्रॉब्लेम ठेवा. कारण की वर्ड प्रॉब्लेमचे आन्सर जर फर्स्ट अटेम्प्टमध्ये जर नाही निघाले तर तुम्हाला मग टेन्शन येणार की माझं फर्स्टच क्वेश्चन होत नाही आहे. नंबर ऑफ टाईम आणि जसे जसे नंबर ऑफ क्वेश्चन अटेम्प्ट होणार ना तसं तुमचा कॉन्फिडन्स वाढणार की म्हणजे एवढे झाले आहे, बस एवढेच क्वेश्चन बाकी आहे, तर ते होऊन जाणार. मग म्हणजे त्या कॉन्फिडन्सनी होऊन जाणार ते क्वेश्चन सॉल्व. तर हाच रिझनिंगचं पण तेच की पझल लास्ट प्रायोरिटी ठेवेल तर बेस्ट आहे. नाहीतर आधी जर स्टार्टिंगला जर पझल नाही जमली तर बाकी सर्व क्वेश्चन पण मिस्टेक होऊ शकतात. म्हणून तुम्ही म्हणजे पझलला जर दिली लास्ट प्रायोरिटी तर बेटर राहणार. तर शीतल, प्रिपरेशनमध्ये तुझ्या अशा काही मिस्टेक झाल्या होत्या का की ज्यामुळे तुला वाटतं की ह्या मिस्टेक्स मला अवॉइड करता आल्या असत्या किंवा त्या फार तुला नंतर लक्षात आल्या आणि त्या जर मुलांनी अवॉइड केल्या त्यांच्या प्रिपरेशनमध्ये तर त्यांना त्याचा बराच फायदा होईल? कारण टिप्स वगैरे तर बऱ्यापैकी सगळेच सांगतात, पण मिस्टेक आपल्याकडे काय होतं ते आपल्याला समजून येत नाही आणि ते कदाचित टाईम गेल्यानंतर आपल्याला समजतात की अरे हा पण मिस्टेक केला, ह्या अवॉइड केल्या असत्या तर बऱ्या झाल्या असत्या. तर त्या अशा तुझ्या काही मिस्टेक झाल्या होत्या का आणि त्या मुलं कसे अवॉइड करू शकतात ह्याच्याबद्दल जरा सांगशील का? ठीक आहे. तर मिस्टेक्समध्ये सगळं जो मी फर्स्टमध्ये आधी जो पेपर दिलेला त्यामध्ये ना मला खूप सगळ्या व्हॅल्यू म्हणजे प्रॅक्टिस नव्हती तर व्हॅल्यूज लक्षात नव्हता. जसं की काही व्हॅल्यूज आहे ज्या फिक्स आहे, जसं पायची व्हॅल्यू 1/√2, 1/√3. जर तुम्हाला ह्या ईची व्हॅल्यू 1 - e, लॉग बेस 10, लॉग बेस ईच्या काही पर्टिक्युलर व्हॅल्यू जसं लॉग ऑफ 2, लॉग ऑफ 5, लॉग ऑफ 10 अशा ज्या काही व्हॅल्यूज आहे ह्या तुम्ही म्हणजे एकदम ठीक आहे प्रॅक्टिसबरोबर त्या व्हॅल्यू ऑटोमॅटिकली आपल्यामध्ये येत असतात. बट जर म्हणजे आत्ताच जर स्टार्ट केलं असेल तर त्या व्हॅल्यू लक्षात ठेवा, कारण की कॅल्सी आपल्याला नाही आहे. तर हा व्हॅल्यू तुम्हाला मस्ट माहीत पाहिजे. आणि ना
पॉवर फॅक्टरच्या पण जसं 0.8, 0.6 आणि 0.98 ह्या 3 पॉवर फॅक्टर मॅक्झिमम विचारतात ते. तर तुम्हाला कॉस इनवर्स 0.8, कॉस इनवर्स 0.6 हे ॲटलिस्ट हे तरी तुम्हाला एवढं तरी माहीत पाहिजे. हे नाही म्हणत आहे की एकदम रटायचं आहे, बट ज्या कॉमन ज्या व्हॅल्यूज आहेत म्हणजे तुम्हाला कॉम्प्लेक्स नाही जाणार मग क्वेश्चन सॉल्व करणं. नाही तर तुम्ही तेच करण्यामध्ये वेस्ट जाणार की 1/√2 किती येत आहे, मग तुम्ही √2 लिहिणार 1.414, मग त्याचं रेसिप्रोकल करण्यात म्हणजे खूप सगळं टाईम वेस्ट होऊन जाणार आणि कॉम्प्लेक्सिटी वाढणार, आन्सर निघणार नाही. तर माझं हे होत होतं स्टार्टिंगला, पण जसं जसं प्रिपरेशन करत गेलं तसं तसं ऑटोमॅटिक ते व्हॅल्यू म्हणजे लर्न होत गेल्या माइंडमध्ये. तर हेच सांगते मी तुम्हाला. आणि सेकंड आहे की जर इझी क्वेश्चन येतो तर आपण सिली मिस्टेक जास्त करतो. म्हणजे जर इझी क्वेश्चन दिसला की आपण हाफ रीड करून डायरेक्ट आन्सर टिक करून देतो. तर हे मिस्टेक तुम्ही अवॉइड करा की क्वेश्चन आधी पूर्ण रीड करा, कोणताही असो, मग तो हार्ड या फिर किंवा इझी कोणताही क्वेश्चन असं तुम्ही प्रॉपरली रीड करा क्वेश्चनला आणि रिलॅक्स होऊन पेपर सॉल्व करा. म्हणजे थोडं रिलॅक्स होऊन, जेणेकरून तुमचा माइंड एकदम शांत राहून विचार करेल. आणि जे क्वेश्चन तुम्हाला खूप कॉम्प्लेक्स वाटत असेल ते तुम्ही लास्टला मार्क ॲज रिव्ह्यू करा. म्हणजे आपण मार्क ॲज रिव्ह्यू करत नाही, मग आपल्याला शोधावं लागतं की क्वेश्चन कुठे आहे म्हणून. म्हणजे होणार आहे तुमच्याकडून सॉल्व होणार असेल तो मार्क ॲज रिव्ह्यू करा. आणि कसं असतं की मग सबकॉन्शियस माइंड काही टाईम नंतर म्हणजे सबकॉन्शियस माइंड वर्क करायला लागतो, लास्टमध्ये तो क्वेश्चन येतो आपल्याला. असं होत असतं, बऱ्याचदा होतं. तर मार्क ॲज रिव्ह्यूचं ऑप्शन तुम्ही यूज करा. नंतर नेक्स्ट मिस्टेक्समध्ये हे आहे की टेस्ट सिरीज द्या ॲटलिस्ट. म्हणजे 2 जर तुम्ही टेस्ट देत असेल तर 2 hours त्याच्या ॲनालायसिससाठी पण लावा, जेणेकरून तुम्हाला तुमचे जे वीक पॉईंट आहे ते समजणार, तुम्ही त्याच्यावर काम करू शकणार. तर टेस्ट द्या मॅक्झिमम जितक्या पॉसिबल आहे, लास्ट नका ठेवू टेस्टला. आणि प्रिव्हियस इयरच्या टेस्ट तर आधी द्याच, म्हणजे की तुम्हाला माहीत होणार की काय येणार आहे, नेमकं कशावर फोकस करायचं आहे. असं भरपूर असे थेअरी बुक्स रीड करू नका. आता फक्त 2च मंथ आहे, राईट. तर तुम्ही एक पर्टिक्युलर जसं एसच्या नोट्स आहे, जर तुम्ही क्लासेस लावले असेल तर बेटरच आहे, बट क्लासेस नसतील तर मिळवा त्या नोट्स. एसच्या खूप छान आहे नोट्स. तर किंवा मेडिझीच्या पण तुम्ही मिळू शकता, ESE और गेटच्या. त्या थ्रू तुमचे थेरी क्लिअर होणार. नंतर MCQसाठी तर मी हे सांगते की JB गुप्ता ज्यांनी आधी केलं असणार ते एकदा करू शकतात, कारण की त्याच्यामध्ये सोल्युशन नाही आहे. तर MCQचे पण असेच रेफर करा तुम्ही आता की ज्यामधून सोल्युशन मिळणार. आणि यूथचे पण तुम्ही म्हणजे यूथचं करायला काही नाही, बट त्याच्यामध्ये मिस्टेक्स खूप आहे. तर तुम्ही क्वेश्चनसाठी रेफर करू शकता, बट त्याच्यामध्ये क्रॉस व्हेरीफाय करा, कारण की खूप सर्व मिस्टेक्स पाहिल्या आहे मी त्यामध्ये. तर शीतल, तू आता सांगितलं कुठले इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे वगैरे, रिव्हिजन कशी करायची आणि प्रिपरेशन स्ट्रॅटेजिक बेसिक सांगितली, करेक्ट. पण आपण प्रिपरेशन किती पण चांगली असली तरीसुद्धा शेवटच्या काही दिवसामध्ये सगळ्यांनाच टेन्शन येतं की आता शेवटचे 5 दिवस राहिले, 7 दिवस राहिले, तर आता मी काय करू, नक्की रिव्हिजन करू, क्वेश्चन प्रॅक्टिस करू, कुठून करू, टेस्ट सिरीज सॉल्व करू, की जे काय आधीच वाचलेलं तेच परत करू, की नवीन सब्जेक्ट करू, असे बरेच डाऊट वगैरे येतात. तर ते शेवटचे जे 7-8 दिवस वगैरे राहिले असतील त्याच्यासाठी तुझी काय माइंडसेट होतं, किंवा मुलांनी काय माइंडसेट ठेवला पाहिजे की या 7-8 दिवसामध्ये त्यांनी कसं प्रिपरेशन करावं, त्याच्याबद्दल जरा थोडं गाईड कर. लास्टचे जे 7 to 8 डेज असतात त्याच्यामध्ये मी हेच म्हणणार की तुम्ही आतापर्यंत जे टेस्ट थ्रू गेले असणार, तर इम्पॉर्टंट पॉईंट लिहून ठेवले असणार, तुमचे डाऊट्स लिहून ठेवले असणार, किंवा तुमचे विकेस्ट पॉईंट लिहून ठेवले असणार, तर ते तुम्ही रिवाईज करा. एकदा शॉर्ट नोट्स रिवाईज करा. शॉर्ट नोट्स तुम्ही बनवले असतील तर, नाहीतर तुम्ही हँडबुक यूज करू शकता, जसं की मेडिझीचं हँडबुक अवेलेबल आहे. त्यामध्ये जे इम्पॉर्टंट सगळ्याच सब्जेक्टवर आहे, तर तुम्ही ते सगळे फॉर्म्युलेज वगैरे सर्व काही एकदा माइंडमध्ये म्हणजे सेट करू शकता त्यामधून. आणि नेक्स्ट हे की हा टेस्ट म्हणजे मुलं शेवटी टेस्ट देतात, तर मग तुम्हाला इम्प्रूव्हमेंट करायसाठी चान्सेसच राहत नाही की तुम्ही टेस्टच आता देताय तर इम्प्रूव्हमेंट कधी करणार. म्हणून तुम्ही स्टार्टिंगपासून टेस्ट देत चला. स्टार्टिंगपासून तुम्ही स्वतःचे पॉईंट्स काढत चला की तुम्ही जेणेकरून लास्ट डेला लास्ट काही दिवस तुम्ही ते रिवाईज करू शकाल. नंतर तेच की लास्ट तुमचे प्रायोरिटी रिव्हिजन पाहिजे. आणि टेस्टमध्ये जे तुम्ही चुका केल्या आहेत त्या तुम्ही
डबल करू नये. 2 मंथ्सच राहिले आहे. तुम्ही स्वतःला आयसोलेट करून चाला, कारण की आपण खूप जास्त व्हॉट्सअप, इंस्टा खूप जास्त आपण ॲक्टिव्ह असतो. तर सोशल मीडियापासून दूर राहा. थोडं फ्रेंड्सपासून पण दूर राहिले तर चालते. काहीच दिवस आहे, तुम्ही आपले 100% द्या, जेणेकरून तुमचं सिलेक्शन कन्फर्म होईल. तुम्हाला थोडा कॉन्फिडन्स येणार. तर हा टाईम तुम्ही फक्त आणि फक्त प्रॅक्टिस, कॉन्सेप्ट यासाठीच द्या. इकडे तिकडे म्हणजे माइंड डायवर्ट करू नका. डिस्ट्रॅक्शन खूप असते. जसं आपण यूट्यूबवर लेक्चर्स पण पाहत असणार तर नोटिफिकेशन येत असतात वरतून. तर मी हेच म्हणणार की सर्व काही अनइन्स्टॉल करून सर्व काही फक्त अभ्यासच करा. तुमची प्रायोरिटी फक्त अभ्यास असली पाहिजे, कारण की टाईम खूप कमी आहे, लिमिटेड टाईम आहे आणि भरपूर सिलेबस आहे आपल्याला कवर करायचा. आणि ॲप्टिट्यूड रिझनिंगसाठी तर प्रॅक्टिसशिवाय काही दुसरा ऑप्शनच नाही आहे. विदाऊट प्रॅक्टिस होणारच नाही. तर हा टाईम युटिलाइज करा चांगल्याने. शेवटचा टाईम हा रिलॅक्स राहा. सो पेपरचे 2 आवर्स खूप इम्पॉर्टंट असतात आणि त्यामध्ये कॉन्फिडन्स तेव्हाच येऊ शकते जेव्हा तुम्ही आधी टेस्ट दिल्या आहे, टेस्ट थ्रू तुम्ही गेले आहे. 2 आवर्स कसे मॅनेज करायचे हे आधीपासून आपण प्लॅन केला असतो की 1 आवर हा आपण टेक्निकलला द्यायचा, 1 आवर नॉन टेकला द्यायचा. म्हणजे माझा हाच राहायचा की 1 आवर मी आधी टेक्निकलला द्यायची, कारण की 110 मार्क्स आहे. तुमचं मे बी नॉन टेक चांगलं असू शकते, बट मार्क्स पाहिले तर सगळ्यात फर्स्ट प्रिफरन्स टेक्निकलला द्या माझ्या मते तरी. नंतर 1 आवर तुम्ही नॉन टेकला द्या. त्यात पण तुम्ही इझिएस्ट क्वेश्चन जे सॉल्वेबल आहे ते आधी करा आणि नंतर म्हणजे सॉल्वेबल सिलेक्ट करा तुम्ही की कोणतं सॉल्व होऊ शकते. तर नंबर ऑफ क्वेश्चन अटेम्प्ट म्हणजे जास्त होणार आणि जास्त गेस करू नका. जे क्वेश्चन आहे त्याला स्किप करणं बेटर राहील, कारण की एक टेक्निकल क्वेश्चन 2.2 मार्क्स आणि 0.5 मार्क्स म्हणजे 2.7 मार्क्स तुमचे जातील त्याने. तर गेस तर करूच नका आणि असा पण विचार नका करू की खूप सगळे क्वेश्चन सॉल्व नाही झाले आहे, म्हणजे पेपर हार्ड पण येऊ शकतो. तर 35 क्वेश्चन पण तुमचे जर टेक्निकलचे सॉल्व होत असतील आणि तुम्हाला ॲक्युरसी आहे, कॉन्फिडन्स आहे की मॅक्झिमम करेक्ट आहे, तर तुम्ही म्हणजे नंबर ऑफ क्वेश्चन वाढवण्यासाठी सॉल्व करू नका की आणि प्रॉपरली लक्ष द्या. म्हणजे ॲन्सर टिक करताना याचं बी करू नका, म्हणजे एवढी सगळी केलेली मेहनत पूर्ण वेस्ट चालली जाणार. हां की टिक करताना चुकते. सिली मिस्टेक्स आपण भरपूर करतो. इझी क्वेश्चनमध्ये जास्त मिस्टेक्स करतो आपण. कॅल्क्युलेशन मिस्टेक्स अवॉइड करा. मी जे आधी पण तुम्हाला सांगितलं की 1/√2 1/√3 वगैरे त्या व्हॅल्यू तरी आधीच तुम्हाला माहीत असल्या पाहिजे, म्हणजे कॉम्प्लेक्सिटी कमी होणार तुमची क्वेश्चन सॉल्व करायची. नेक्स्ट तेच मॅडमने बऱ्याच गोष्टी इम्पॉर्टंट अशा सांगितल्या की आणि बऱ्याच टॉपरने जे तुम्ही आतापर्यंत इंटरव्ह्यू सगळ्यांचे ऐकले असेल त्यांनी हे गोष्ट सांगितली की जे काय फिक्स जे आपल्या स्टॅटिक व्हॅल्यूज असतात जसे 1/5 1/√2 वगैरे त्या तुम्हाला इम्पॉर्टंट लक्षात ठेवायलाच लागतील. आणि सगळ्यांनी सांगितलं म्हणजे त्यांनी ते स्वतः यूज केल्या आणि त्यांना फायदा झालेला आहे. असं नाही की सगळ्या गोष्टी सेमच सांगतात, पण सेम सांगतात याचा अर्थ की खरंच त्यांना फायदा झाला आणि तुम्ही पण जर त्या इम्प्लिमेंट केल्या स्वतःच्या प्रिपरेशनमध्ये तर त्याचा तुम्हालासुद्धा नक्कीच फायदा होऊन जाईल. आणि अजून एक मॅडमने इम्पॉर्टंट सांगितलं की इझी क्वेश्चनमध्ये आपले सगळ्यात जास्त मिस्टेक होते, कारण टफ क्वेश्चन सॉल्व करताना तुम्ही तुमचा माइंड अलर्ट असतो की बाबा हा क्वेश्चन टफ आहे तर कुठला फॉर्म्युला लागेल, ह्याच्यामध्ये कुठलं युनिट दिलं आहे वगैरे, ह्या गोष्टी आपण जास्त बघतो. पण जेव्हा इझी क्वेश्चन असतो ना तेव्हाच आपण जास्त मिस्टेक करतो, कारण आपल्याला वाटतं की आपण सॉल्व केलेलं आहे तर आपल्याला आत्ता पण येऊन जाईल हे. आणि त्या घाईघाईमध्ये क्वेश्चन न वाचतासुद्धा आपण पटकन स्किप करून फायनल आन्सरकडे जायला बघतो आणि त्याच्यातच आपल्या बऱ्याचदा मिस्टेक होतात. त्यामुळे टेस्ट सिरीज वगैरे देताना जर इझी क्वेश्चन दिसला ना तर आधीपर्यंत पॉज घ्या, एक 2-4 सेकंद वेळ घ्या, क्वेश्चन वाचा आणि मग बघा त्याच्यामध्ये की नक्की तुम्हाला काय विचारलं आहे. ते आपण घाईघाईमध्ये पळायला जातो क्वेश्चन सॉल्व करायला, इझीवाला हा येतोय करत आपण निघून जातो पुढे, पण त्याच्यामध्येच मिस्टेक होण्याचे चान्सेस जास्त आहे. क्वेश्चन आपल्याला येत नाही तो स्किप केलेला चालणार, बट जो येतो तो क्वेश्चन सॉल्व करायचा, तो जर राहिला तर खूप रिग्रेट होतं. आणि मॉक टेस्टमध्ये पण असं होत असते की आपण नंतर विचार करतो की हा तर क्वेश्चन इझी होता, हा क्वेश्चन मला आला असता, म्हणजे मार्क्स वाढले असते, रँक वाढला असता. तर तेच की तुम्ही अलर्ट राहून सॉल्व करा, जास्त घाई करू नका क्वेश्चन सॉल्व करताना आणि प्रॉपरली करा, म्हणजे की चुका होणार नाही. तर मॅडम महाट्रान्सकोमध्ये आपल्या बऱ्याच फिमेल कॅन्डिडेटसुद्धा अपिअर होणार आहेत, तर त्यांच्यासाठी तुम्ही एक काय स्पेशल मेसेज द्याल किंवा त्यांना मोटिवेट करण्यासाठी तुम्ही काय मेसेज द्याल का त्यांना?
तर फिमेलसाठी हाच मेसेज आहे की 130 वॅकन्सीज आहे. हा खूप छान चान्स आहे जो तुम्हाला मिळालेला आहे. फुल युटिलाइज करा हा चान्सला, सोडू नका. आणि आपला कट ऑफ हा थोडा कमी लागत असतो मुलांपेक्षा, तर तुम्ही म्हणजे प्रिपरेशन जर आत्ताही स्टार्ट केलं असणार तरी तुम्ही करू शकता, कारण की कट ऑफ थोडा कमी लागतो. तर तुम्ही तुमचे फक्त 100% द्या. इकडे तिकडे म्हणजे डिस्ट्रॅक्ट नका करा माइंडला की काय सोसायटी काय म्हणत आहे. तुमचे जेही प्रॉब्लेम्स असेल थोड्या 2 महिन्यासाठी 2 मंथसाठी तुम्ही ते साईडला ठेवून अभ्यास करा. हा खूप छान चान्स आहे. तुम्ही म्हणजे आपले 100% द्या आणि याला लास्ट चान्स समजून करा, जेणेकरून तुमचं फोकस राहणार की क्रॅक करायचा आहे आणि होऊन जाणार क्रॅक. जर तुम्ही आत्ता पण स्टार्ट केलं तरी होऊ शकते क्रॅक. बस हेच सांगत आहे की यूट्यूब व्हिडिओज बघा, टेस्ट सिरीज द्या, मॉक टेस्ट तुम्ही द्या, MCQ सॉल्व करा भरपूर. स्वतःला पॉझिटिव्ह ठेवा आणि हे माइंड सेट करून ठेवा की 2 मंथ्स नंतर तुम्हाला एक गव्हर्मेंट जॉब लागणार आहे. हा म्हणजे हे तुमचं सर्वात मोठं मोटिवेशन हेच राहिलं पाहिजे की 2 मंथ्स नंतर तुम्ही गव्हर्मेंट ऑफिसर होणार आहे. यानेच तुम्ही अभ्यास करा. दुसरं तुम्हाला मोटिवेशनची गरज पडणार नाही. इमॅजिन करा स्वतःला की स्वतःला ॲज अन इंजिनियर की 2 मंथ्स नंतर तुम्हाला ट्रेनिंग करायची आहे. पण बसणार तुम्ही इंटरव्ह्यू इथे बसणार तुम्ही, इंटरव्ह्यू देणार, हे इमॅजिन करून घ्या. आधी स्क्रिप्ट वगैरे पण करून घ्या. काय टेन्शन नाही, फक्त होऊन जाणार. मस्तपैकी यूज करा. आणि खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. परत कधी एवढी मोठी अपॉर्च्युनिटी येईल की नाही वगैरे माहीत नाही. पण सगळ्या टॉपरला मी तेच सांगतो की बाबा तुम्ही येऊन गाईड करा आपल्या मित्रमैत्रिणींना. त्यांना मॅरिड फिमेल पण करू शकता. म्हणजे इथे खूप 4-5 मॅरिड वुमन्स आहे ज्यांनी आपल्या म्हणजे कामं पण केली आहे, काही जॉब्स पण करत आलेल्या आहे आणि त्यांनी प्रिपरेशन पण केली आहे. तर तुम्ही हा विचार करू नका की मला जॉब आहे किंवा मला घरचे खूप काम आहे या काही पण असो. तुम्ही हाच फोकस ठेवा की 2 मंथ्स आहे आणि 2 मंथ्समध्ये तुम्हाला तुमचे बेस्ट द्यायचे आहे. थोडं पेपरला जाताना रिलॅक्स होऊन जा, जेणेकरून टेन्शन येणार नाही, स्ट्रेस येणार नाही. की इतकं सर्व केल्यानंतर असं होऊ शकत नाही की म्हणजे तुमचा पेपर खराब जावो किंवा कट ऑफ क्लिअर होणार नाही, असं होऊ शकत नाही. स्वतःचे 100% द्या. ओके, ठीक आहे. तर थँक्यू मॅडम, तुम्ही एवढं आपल्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांना गाईड केलं आणि येणाऱ्या एक्झामसाठी त्यांना बऱ्याच ह्याचा मार्गदर्शन जे तुम्ही दिलं त्याचा नक्कीच त्यांना फायदा होईल अशी मी आशा ठेवतो. आणि जर तुम्हाला अजून काय डाऊट्स असतील तुम्ही विचारू शकता कमेंट्समध्ये. कोणाला नवीन अजून टॉपरला जर तुमचे काही क्वेश्चन्स असतील, मी माझ्या चॅनल जेवढे क्वेश्चन्स मुलांकडून आलेले आहेत किंवा मला जे वाटले की जे मुलांना इम्पॉर्टंट होतील एक्झामसाठी त्यामुळे सगळे कवर करण्याचा प्रयत्न करतो. पण ह्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काय आठवत असतील आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला ह्या इंटरव्ह्यूमधून मॅडमकडून तुम्ही काय नवीन शिकला हे सुद्धा आम्हाला नक्की कळवा तुम्ही. कारण बऱ्याचदा असं होतं आपण इंटरव्ह्यू बघतो किंवा बाकी व्हिडिओ बघतो पण कधी कधी काही कन्सेप्ट आहे ते मिस होतात. पण जर तुम्हाला स्पेसिफिकली ज्या काय हिट केलं त्या गोष्टी जर तुम्हाला एकदम रिलेट केल्या तर त्या आम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा. म्हणजे बाकीच्या मुलं जेव्हा ते वाचतील तेव्हासुद्धा ते सुद्धा त्याच्याशी इझिली रिलेट करू शकतील. ठीक आहे. तर मॅडम तुम्हाला काय ॲड करायचं आहे? रँक पण जर तुमची रँक खूप खाली येत असणार तर भिवू नका की रँक खूप खाली येत आहे. स्वतःला टेस्ट सिरीजमध्ये तुमची रँक म्हणजे मी असं पाहिलं आहे की ज्यांची रँक खाली आली आहे त्यांनी पण टॉप पोझिशन घेतलेली आहे. म्हणून तुम्ही फक्त इम्प्रूव्हमेंटवर लक्ष द्या. दुसऱ्याच्या रँकबरोबर बिलकुल कंपेअर करू नका. स्वतःची रँक की माझी रँक खूप खाली आहे, माझ्यावरती खूप सर्व लोक आहे. रँक स्वॅप होताना पण आपण पाहतोच लास्ट टायमध्ये होतच असतं की रँक स्वॅप होत असते. ते तुम्ही एक्झाम देण्याचं एन्व्हायरमेंट पण त्यावेळेला वेगळं असतं, वेगळं असते. बरोबर, रँक वर खाली होऊ शकतो. तुमच्या काही मिस्टेक्स असतील तर टेस्ट सिरीज मधून तेवढं फक्त तेच की तुम्ही रँक किंवा मार्क्स खूप कमी येत आहे हा विचार करून तुम्ही डिमोटिवेट होऊ नका. एक्झाम म्हणजे मॉक द्या, जास्तीत जास्त मॉक द्या. आणि बस मला तुम्हाला हेच सांगायचं आहे आणि आय होप की तुम्हाला यातून थोडी तरी हेल्प मिळणार. ऑल दी व्हेरी बेस्ट फॉर युअर एक्झाम. रिलॅक्स राहा लास्ट टाईमला आणि आपले 100% द्या. ऑल दी व्हेरी बेस्ट लक. तर छानपैकी एक्झाम द्या, प्रिपेअर करा आणि लवकरात लवकर एक्झाम क्रॅक करून आम्हाला जॉईन व्हा. आम्ही सगळे वाट बघतो आहे तुमची. कारण अजून आम्हालासुद्धा महाट्रान्समध्ये ऑब्व्हियसली सगळं असिस्टंट इंजिनियरची गरज आहेच. तर त्यामुळे लवकरात लवकर या तुम्ही, आम्ही वाट बघतो आहे तुमची. बर्डन थोडं कमी. हो येस डेफिनेटली. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या नवीन टॉपरसोबत.